दरम्यान पालकमंत्री पदांना स्थगिती दिल्यानंतरची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि फडणवीसांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्याचं कळतंय। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, आदल्या दिवशी यादी जाहीर होते, दुसऱ्या दिवशी 2 पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळते, काय घडलं नेमकं, काय इनसाइड स्टोरी आहे? प्रज्ञा, फडणवीसांना फोन केला याबद्दलची अद्याप अधिकृतरित्या कोण बोलत नाहीये, पण एकनाथ शिंदे नाराज होतो आणि काल रात्री पहिला फोन एकनाथ शिंदेंनी केला तो आशिष कुलकर्णी यांना, जे एक कोऑर्डिनेटर म्हणून भाजप आणि शिवसेनेमध्ये काम करतात। एकनाथ शिंदेंसोबत ते आहेत आणि या सगळ्या पालकमंत्री पदाचा निर्णय घेण्याचे सर्वस्व अधिकार हे तिन्ही पक्षांनी मिळून बावनकुळे यांना दिले होते। बावनकुळे हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची, प्रमुख नेत्यांची समन्वय साधून निर्णय घेणार होते। तशा प्रकारे चर्चा झाल्या होत्या आणि नाशिक रायगड या संदर्भात एक निर्णय झाला की हे शिवसेनेकडे राहील, कारण नाशिक हे आधीपासून दादा भुसेंकडे होतं आणि रायगडमध्ये 3 आमदार असल्यामुळे असं ठरलं होतं, जी शिवसेनेकडनं माहिती मिळते की रायगड हे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे राहील आणि अदिती तटकरे यांनी चांगलं काम केलंय। त्यांनी महिला बाल कल्याण मंत्री म्हणून खूप चांगलं काम केलं, लाडकी बहीण योजना राबवल्या म्हणून त्यांना बाजूच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात येईल असं ठरलं गेलं होतं, असं शिवसेनेचं म्हणणं आहे। फक्त नाशिक आणि रायगड या संदर्भातली नाराजी नाहीये। सूत्रांचं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री असताना गडचिरोली या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हवं होतं, पण ते त्यावेळेस होऊ शकलं नाही, कारण भाजपकडनं असं सांगण्यात आलं की मुख्यमंत्री हे प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री असतात, म्हणून एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ते स्वतःकडे ठेवू शकत नाहीत। पण आता मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे गडचिरोलीचं पालकमंत्रीपद ठेवलं। यामुळं त्यांनी प्रश्न उपस्थित केले की आमच्या वेळेला हा नियम होता, तर आता हा नियम का बदलला गेला? दुसरं, शिवसेनेच्या अंतर्गत नाराजीचा प्रभाव हा एकनाथ शिंदेवरती होता। एकनाथ शिंदेच्या पक्षांतर्गत नाराजी वाढली होती की भाजप हे वारंवार आपल्याला दाबतंय। मंत्रिपदांच्या वेळेला तसं झालं, तर पालकमंत्री पदाच्या वेळेला तसंच झालं, म्हणून ती नाराजी रस्त्यावरती आली, समर्थक रस्त्यावरती उतरले। दादा भुसे सिनियर मंत्री आहेत, त्यांना नाशिक कंटिन्यू केलं गेलं पाहिजे होतं। पालघरमध्ये देखील तसंच झालं, तर पालघरमध्ये गणेश नाईकांना पालकमंत्री पद दिलं गेलं होतं, पण पालघरमध्ये मुख्यत्वे शिंदेकडे ते पालकमंत्री पद होतं आणि शिवसेना हे तिथे पालकमंत्री पदासाठी आग्रही होती। म्हणून रायगड नाशिक हेच 2 मुद्दे नाही, तर पालघर, गडचिरोलीचं पालकमंत्री पद देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडे ठेवलं, या सगळ्या बाबींचा प्रभाव किंवा ही नाराजी एकत्रित आली आणि त्यामुळं दरेगावात एकनाथ शिंदे गेले आणि आज दरेगावात त्यांची भेट घेण्यासाठी स्वतः चंद्रशेखर बावनकुळे जात आहेत अशी माहिती आहे। गिरीश महाजनी सोबत असतील अशी माहिती आहे। अद्याप ऑन रेकॉर्ड याला कोण दुजोरा देत नाहीये, त्यांनी ह्याला कन्फर्मेशन दिलेलं नाहीये। शक्यता आहे की चर्चा सुरू आहे, एकनाथ शिंदेंशी बोलणी झाल्यावर ते इथून जातील, पण माहिती अशी आहे की शिंदेचे काही खास लोक एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन घडून आणण्यासाठी बावनकुळे आणि गिरीश महाजन यांना सोबत नेत आहेत। बरोबर। पहिला कॉल आशिष कुलकर्णीला झाल्यानंतर माहिती अशी आहे की फडणवीसांशी म्हणजे एकूणच गणेश, तुम्ही जे सांगताय ते केवळ रायगड आणि नाशिक पुरतं मर्यादित नाही, तर एकूणच पालकमंत्री पदाच्या वाटपावर शिवसेनेची तीव्र नाराजी दिसते। अर्थात आता ती कशी दूर केली जाणार या संदर्भात उत्सुकता आहे। गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान पालकमंत्री पदाची घोषणा आणि नाराजी नाट्य याचा घटनाक्रम आपण समजून घेऊया। भरत गोगावलेंना रायगडचं, दादा भुसेंना नाशिकचं पालकमंत्रीपद मिळावं म्हणून शिवसेना आग्रही होती। अदिती तटकरेंनी रायगडच्या, तर गिरीश महाजनांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदी त्यांची निवड झाली। पालकमंत्रीपदाच्या घोषणेनंतर नाराज शिंदेंचा दरेगावात मुक्काम पाहायला मिळतोय। शिवसेनेच्या नाराजीनंतर अदिती तटकरे आणि गिरीश महाजनांचं पालकमंत्रीपद रद्द करण्यात आलं। शिंदेंच्या मनधरणीसाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन विशेष हेलिकॉप्टरनं दरेगावाला रवाना होतील अशी माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।